कुठे गेले होते आई? अगं माझ्या मैत्रिणीच्या घरी मी भजनाला गेले होते. काय आणलं पिशवीत? पिशवीत आणलं ते किराणा आणला थोडंसा. म्हणलं आता डाळ आणा हरभऱ्याची, ऊन पडले. हे घ्या पाणी प्या, बाहेरून आलात. बया, काय थकून गेले गे जिना चढू चढू. हे म्हणलं पाऊस उघडलाय, पाऊस उघडलाय म्हणून डाळ म्हणलं ओली चिंब राहते, गिरणीवाला डाळ दळून देत नाही म्हणून हे दुकानातून मी डाळ आणली. आता हे उद्याच्याला वाळू घालून ही डाळ दळून आणायची. बुंदीचे लाडू करायला, शेव काढायला, शेव आणि बुंदीच्या लाडूसाठी ही डाळ आणली 5 किलो. मग म्हटलं चला तेवढ्यात बाई तुझा फोन आला. माझी आई तब्येत ठीक नाही, मग घेत होते. आता हे बघ हे कोलगेट आम्हाला घेतलंय आणि हे बघ ही काय मॅक्स फ्रेश का काय असतं हे तुझ्यासाठी. ते बघ मॅगीचे पुढे आणलेत. म्हणलं तुझी तब्येत ठीक नाही म्हणून मला फोन आला. तर म्हणलं की बाई काही खाऊ नाही वाटलं तर हे मॅगी तरी खाईन करून. मग हे मॅगीच्या पुढे आणले ते खा. आणि हे तुला अजून हिवाळा आलाय म्हणून तुला ही हाताला लावायचं, पायाला लावायचं, काय असतं ती ग मला नाव पण येत नाही बाई. काय ग ते बॉडी लोशन. आणि पुन्हा हे बघ तोंड तुझं उलू नाही, चेहरा खराब होऊ नये म्हणून ही पाऊंड्स आणले. पुन्हा तुला सर्दी झाली ना मग ह्या गोळ्या, हे कोल्ड फ्रेश ह्या गोळ्या खा म्हणजे तुझी सर्दी राहीन, त्या खोकल्याच्या गोळ्या. आणि हे बघ ही पितांबरी आणली. ही पितांबरी आणली तर काय कर, आता तुला माहेरी जायचंय ना मग ते घरात तांब्या पितळाचे भांडे आहेत का तेवढे घास, आणि तेवढे घासल्यावर मग दिवाळीला जा. माझ्या पुरी यायच्यात मग घरात स्वच्छ भांडे नकोत का.